अभिनेते सिद्धार्थ जाधव आपल्यासोबत आहेत. त्याने नुकतंच मतदान केलेलं आहे. रुपारेल कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे तुम्ही मतदान केलेलं आहे. मुंबईतल्या मतदारांसाठी काय आवाहन करताय? नाही बेसिकली खूप मी जसं परवा म्हणालो की खूप महत्त्वाचा अधिकार आहे आपल्या आयुष्यातला आणि पुढची 5 वर्ष व्यवस्थित जाण्यासाठी तुम्ही मतदान करणं खूप गरजेचं आहे आणि तेच आहे. मुळात रुपारेल कॉलेज माझं कॉलेज आहे. इथेच माझं शिक्षण पूर्ण झालं आहे. पण खूप चांगलं वाटतं आणि मी अजूनही जे घराच्या बाहेर पडले नसतील त्यांनी प्लीज घराबाहेर पडा आणि तुमचं हे अमूल्य मत तुमच्या आवडत्या तुम्हाला योग्य असणाऱ्या उमेदवाराला द्या. पण मतदान करणं हे खूप गरजेचं आहे दादा, कारण मग त्याच्या पुढची 5 वर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. सकाळपासून बघितलं तर फक्त 15 ते 16% मतदान हे झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. सकाळची वेळ ही मतदानाची वेळ आहे, कारण उन्हाळा आहे त्यामुळे उन्हाची तीव्रता दुपारची खूप असते आणि अशा वेळी लोक मतदानासाठी बाहेर पडत नाहीत. मात्र तरी सुद्धा म्हणावं तसं मतदान अजूनपर्यंत झालेलं नाही. ते ऊन खूप आहे, पण मी आता पाहतोय म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील तुम्ही पाहत असाल लोक हिरिरीने आणि उत्साहाने, म्हणजे मी आता जिकडे होतो तिकडे पण खूप छान पद्धतीने येत आहेत लोक आणि हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त पद्धतीने जास्तीत जास्त टक्केवारीने मतदान करावं असंच नम्रपणे आवाहन करेन. आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सकाळपासून आम्ही बूथवरती पाहतोय सिनियर सिटीजन हिरिरीनं भाग घेत आहेत, मात्र तरुण तरुणी मतदानासाठी अजून तरी फारशी दिसत नाहीयेत. त्यांच्यासाठी काय आवाहन करतात? दादा तूच पाहत असशील, मी अजून तसं पाहिलेलं नाही, पण मला असं वाटतं की यूथ खूप म्हणजे एक्सायटेड आहे. काहींचं पहिल्यांदा मतदान आहे, काहींचं दुसऱ्यांदा आहे. त्यामुळे मतदान होईलच, म्हणजे येत नाही ते मला माहीत नाही, पण आता मी जे पाहतोय त्या ज्येष्ठ नागरिक आणि बरेचसे यूथ आपण बघतोय त्यामुळे येत असतील. पण संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच ही प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी येऊन हा अधिकार बजावा एवढं सांगेन. कुणी विचारधारेवर मतदान करतं, कुणी विकास कामांच्या मुद्द्यावरती मतदान करतं. सिद्धार्थ जाधव यांनी कुठल्या मुद्द्यावरती मतदान केलेलं आहे? नाही, मला असं वाटतं की मला जे योग्य वाटते त्या मुद्द्यांवर मी मतदान केलं आणि तो माझा अधिकार आहे की मला काय गोष्टी हव्यात आणि काय गोष्टी अपेक्षित आहेत. त्यामुळे पाहतो की सिद्धार्थ जाधव आपल्यासोबत होते आणि त्यांनी रुपारेल कॉलेजमध्ये मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मुंबईतल्या मतदारांसाठी सुद्धा आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येनं मतदानाचा हक्क बजावा. ते आपलं अधिकार आहे, कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकानं बजावलंच हवं. त्या मुंबईतल्या मतदारांसाठी हे आवाहन त्यांनी केलेलं आहे. पुढे जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.